मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता कधी येणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती महाराष्ट्र सरकारचे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून स्पष्टपणे देण्यात आली आहे। पण हा जो पुढील हप्ता आहे म्हणजे तिसरा हप्ता जो आहे, तिसरा टप्पा जो आहे हा घेण्यासाठी त्यांनी काही कामेसुद्धा करण्याचे सांगितले आहे। तर ती कोणकोणती कामे आहेत जे तुम्हाला करायची आहेत जेणेकरून तुमचा जो हा तिसरा हप्ता आहे हा येणार आहे। तर आपण या सर्व गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। या योजनेचा लाभ आपल्याला अधिकाधिक घ्यायचा आहे, पुढे सुद्धा घ्यायचा आहे। आम्ही सप्टेंबर महिन्याचा लाभ या महिन्याच्या अखेरच्या आधी तुमच्या अकाउंटला डीबीटी करणार आहोत, याचाही उल्लेख मी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करते। पुढच्या कालावधीमध्ये रजिस्ट्रेशन सुरू राहणार आहे। आणखीन ज्या माता भगिनींनी रजिस्ट्रेशन केलं नसेल त्यांना सप्टेंबरच्या अखेरपर्यंत मुदत आहे, त्याच्यामुळे अधिकाधिक या योजनेचा लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून रजिस्ट्रेशन करा। आणखीन कोणाचे अकाउंट आधार कार्ड आणि बँक लिंक झालेलं नसेल तर ते सुद्धा तुम्ही लवकरात लवकर करून घ्या। काही खाती अशी आहेत की आधार कार्ड त्या महिलेचं आणि अकाउंट भावाचं किंवा पतीचं, त्याच्यामुळे तुम्हाला लाभ त्या ठिकाणी मिळत असताना अडचणी येतात। त्याच्यामुळे ज्या माता भगिनीचं आधार कार्ड आहे तिचंच अकाउंट त्या आधार कार्डला लिंक असलं पाहिजे। तर बघा, आदिती ताईंनी स्पष्टपणे सांगितलं की तुमचं आधार सीडिंग हे झालेलंच पाहिजे, त्यावरच तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत। तर असेच महत्त्वाची माहिती आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला क्लिक करा आणि ऑल प्रेस करून आमचे जे नवीन व्हिडिओ येणार आहेत ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील, म्हणून ऑल बटनला प्रेस करा। तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।